नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. बऱ्याचदा काय होतं की सकाळी आपण चिकन केलं तर संध्याकाळच्याला त्यातील पीस संपले जातात व भरपूर असा रस्सा शिल्लक राहतो. तर हा नुसता रस्साही खायला चांगला लागत नाही, तर या रश्श्यापासून आज आपण एक रेसिपी करणार आहोत. हा पदार्थ इतका भारी होतो की तुम्ही प्रत्येक वेळेस राहिलेल्या चिकनच्या रश्श्यातून हाच पदार्थ नक्कीच कराल. इथे 1 वाटी बासमती तांदूळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. हे तांदूळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बासमती तांदळाऐवजी दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता, परंतु बासमती तांदळामुळे हा भात एकदम सुट्टा असा तयार होतो. यामध्ये 4 बोटे बुडतील एवढे पाणी घालून ठेवूया. 15 मिनिटासाठी तांदूळ भिजत घालून ठेवूया. इथे मी सकाळी हे चिकन केलेलं होतं व यातील भरपूर सारे पीस संपलेले आहेत व बराचसा रस्सा शिल्लक राहिलेला आहे. तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपल्याला लागणारे साहित्य पाहूयात. इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. लवंग, दालचिनी, तमालपत्र, हिरवी वेलची, मसाला वेलची, मिरे व एक हिरवी मिरची 2 भागामध्ये कट करून घेतलेली आहे. तसेच एक मध्यम आकाराचा टोमॅटो व थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. भात फोडणीला देण्यासाठी इथे कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. चिकनच्या रश्श्यामध्येही तेल आहे, त्यामुळे इथे बेताचंच तेल वापरायचं आहे. हे सर्व खडे मसाले दुसरा मिनिट तेलामध्ये चांगले परतून घेऊया. तुम्ही जर चिकनच्या रश्श्यामध्येच खडे मसाले घातलेले असतील तर या स्टेजला खडे मसाले घालायची काहीच गरज नाही. यामध्ये हिरवी मिरचीही घालून घेऊया. आता यामध्ये कांदा जो आपण मगाशी उभा चिरून घेतलेला होता तो घालून घेऊया. यामध्ये कांद्याचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं आहे. आपल्याला हा कांदा ब्राऊन रंग येईपर्यंत परतायचा नसून थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा थोडासा मऊ झालेला आहे. आता यामध्ये उभा चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो घालून झाल्यानंतर लगेचच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही घालूया. टोमॅटोही आपल्याला इथे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बिर्याणीची ओरिजिनल टेस्ट लागण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, जो की थोडंसं जायफळ आले की साईच्या किसणीने किसून घ्यायचं आहे. जायफळामुळे या भाताला खूप छान चव येते. 15 मिनिटापूर्वी हे तांदूळ आपण भिजत ठेवले होते. हे तांदूळ आता चांगलेच फुगलेले आहेत. यातील पाणी पूर्णपणे निथळून नुसते तांदूळ यामध्ये घालून घेऊया. 1-2 वेळा तांदूळ यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. खूप जास्त मिक्स करून घ्यायचे नाहीत, नाहीतर भाताचे तुकडे पडू शकतात. आता यामध्ये चिकनचा रस्सा बाजूच्या शेगडीवरती गरम करत ठेवलेला होता तो रस्सा घालून घेऊया. व रस्सा कमी पडत असेल तर थोड्याशा गरम पाण्याचा इथे भात शिजवण्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. यामध्ये 4 बोटे बुडतील एवढे पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे चिकनचा रस्सा व गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे. व परत एकदा तांदूळ चांगले मिक्स करून घ्यायचे. बऱ्याचदा गावामध्ये यात्रा असतात, त्यावेळेस दोन्ही वेळेस मटण खाल्लं तरीही सकाळच्या वेळेस मटणामधील रस्सा शिल्लक राहतो. तर तुम्हीसुद्धा मटणाच्या रश्श्यामध्ये अशा प्रकारचा भात बनवू शकता. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. या पाण्याला एक उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम लो करून कुकरला झाकण लावून 5 मिनिटासाठी भात शिजू देऊयात. तुम्ही उरलेल्या मटणाच्या किंवा चिकनच्या रश्श्याचं काय करता ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अगदीच कांदा, टोमॅटो व कोणतेही खडे मसाले न घालता चिकनच्या नुसत्या रश्श्यामध्ये हे तांदूळ घातले व भात करून घेतला तरीही तो खायला छान लागतो. 5 मिनिट कुकर गॅसवरती ठेवून दिल्यानंतर आता कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. तर इथे आपली चिकनच्या रश्श्यापासून बनवलेली बिर्याणी तयार झालेली आहे व तुम्ही ते पाहू शकता किती छान अशा प्रकारे ही बिर्याणी दिसत आहे. ते यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया व सुक्या खोबऱ्याचा किसही घालूया. मी ते तुम्हाला 100% खात्रीनं सांगते की एकदा जरी तुम्ही अशा प्रकारची बिर्याणी केली तर आवर्जून तुम्ही चिकनचा रस्सा शिल्लक ठेवाल व अशाच प्रकारची बिर्याणी बनवाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.